देशातील राष्ट्रीय पक्षांचं राजकारण सध्या अशा वळणावर आहे जिथे प्रादेशिक पक्षांना भीती वाटते की त्यांचं राजकारण त्यांचं अस्तित्व धोक्यात आलंय काय असंही एक राजकीय विश्लेषण केलं जातं आहे. महाराष्ट्रात, पश्चिम बंगालमध्ये, दक्षिणेतल्या राज्यात प्रादेशिक पक्षांच्या बाबतीत जे काही सुरू आहे म्हणजे पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर एका महिन्यात ममता बॅनर्जींचा तृणमूल काँग्रेस हा पक्ष फुटला. महाराष्ट्रात शिवसेना आणि आता शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे हा पक्ष दोनदा फुटला. दक्षिणेत प्रादेशिक पक्षांच्या बाबतीत तेच राजकारण सुरू आहे. हे सगळं घडत असताना महाराष्ट्रातील प्रादेशिक पक्षांपैकी एक प्रमुख पक्ष राज ठाकरे यांची महाराष्ट्र नवनिर्माण सेना, इथे नेमकं काय सुरू आहे आपण थेट जाणून घेणार आहोत. पक्षाचे नेते आणि मुंबई अध्यक्ष संदीप देशपांडे आपल्या सोबत आहेत. संदीपजी, सध्या तुमचं एक ट्विट खूप चर्चेत आहे, ते आहे कालाय तस्मै नमा. तुम्हाला नेमकं काय म्हणायचं आहे या ट्विटच्या माध्यमातून? नाही, मुळात असं आहे की ज्या पद्धतीने मला असं वाटतं आज परिस्थिती आहे महाराष्ट्रामध्ये की शेतकऱ्यांना पाऊस नाही, त्यामुळे शेतकऱ्यांचं पीक पेरणी होत नाही आहे. मुंबईमध्ये आज BSTचा संप आहे, लोक चालत फिरत आहेत, लोकांना फिरायला जागा नाही. सर्वात महत्त्वाचं अनऑथराईजरित्या लोडशेडिंग चालू आहे. या सगळी परिस्थिती असता महागाई एवढी वाढलेली आहे. ही सगळी परिस्थिती असताना सरकार कशात गुंतलंय तर फोडाफोडीच्या राजकारणात गुंतलंय. म्हणजे इथे जनता रस्त्यावर उपाशी आहे, महागाईने त्रस्त आहे, पेट्रोलचे दर वाढले आहेत आणि राज्य करताना फक्त स्वतःच्या राजकारणाची पडलेली आहे आणि फोडाफोडीच्या राजकारणात रमलेले आहेत. आज तेच जे करतायत तेच आधी काही लोकांनी केलं, आज तेच लोकांच्या बाबतीत ते घडतंय. त्यामुळे मला असं वाटतं आता जर या सगळ्यांना जर धडा शिकवायचा असेल तर ती वेळच शिकवू शकते, म्हणून त्या वेळेला नमस्कार. नाही, तुम्ही म्हणतात की आज ज्यांच्या बाबतीत जे घडतंय तेच या आधी काही लोकांनी केलं होतं. म्हणजे तुम्हाला असं म्हणायचं आहे का की शरद पवार, उद्धव ठाकरे यांच्या बाबतीत आज जे घडतंय ते अगोदर भूतकाळात या नेत्यांनी तसंच केलं होतं? हो, केलंच होतं ना. मग त्याच्यात काही आम्ही स्वतः विक्टीम आहोत त्याचे. आमचे पण 6 नगरसेवक ज्यावेळेला फोडले होते त्यावेळेला आम्हालाही असाच त्रास झाला, आम्हालाही तोच त्रागा झाला. आज त्यांची जी भावना आहे 6 खासदार फुटल्यावर, तीच भावना आमची त्यावेळेला होती आणि एवढीच तीव्र होती. फक्त आम्ही शिव्या नाही घातल्या एवढंच, पण भावना तेवढीच तीव्र होती. आणि मला असं वाटतं जे लोक निवडून येतात, ज्या पक्षाच्या नावावर निवडून येतात, ज्या नेतृत्वावर विश्वास ठेवून लोक तुम्हाला मतदान करतात, त्या नेतृत्वाशी, त्या पक्षाशी, मग तो कुठलाही असो, आमचा असो नाही तर त्यांचा असो नाही तर अजून कोणाचा असो, याच्याशी प्रतारणा करून मला असं वाटतं दुसऱ्या पक्षात जाणं हे कधीही कोणीही हे ॲक्सेप्ट करणार नाहीत, लोक करत नाहीत. आज बघा ना, शेवट मला आठवतं जेव्हा आमचे नगरसेवक फुटलेले त्यावेळेला अनिल परब साहेब होते, त्यांना चाणक्य वगैरे काय 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 लोक म्हणत होते त्यावेळेला, आणि ते चाणक्याच्या आविर्भावात इंटरव्ह्यू पण देत होते. त्यावेळेला ते 2/3 नगरसेवक आम्ही मनसेचे आमच्याकडे आलेले आहेत आणि मग ते कायद्याने कसं बरोबर आहे, मग शेड्यूल 10चा कायदा काय म्हणतो हे एक्सप्लेन करणारे अनिल परब आज काय एक्सप्लेन करणार. म्हणून मी म्हटलं कालाय तस्मै नमः. म्हणजे संदीप देशपांडेंच्या मनात आजही ती सल आहे. ऑक्टोबर 2017ला मुंबई महापालिकेत मनसेचे 7 नगरसेवक होते, त्यापैकी 6 नगरसेवक फुटले. ते उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील त्यावेळेसच्या शिवसेनेत सहभागी झाले. ती जी सल आहे, ती जी फूट आहे, त्याची सल अजूनही देशपांडे यांच्या मनात कायम आहे. का नसावी, का नसणार? आम्ही मेहनत केलेली त्या नगरसेवकांसाठी, आमच्या कार्यकर्त्यांनी मेहनत केलेली. आज जसे जे खासदार आहेत त्यांच्यासाठी शिवसैनिकांनी रक्ताचं पाणी केलं, त्यांच्यासाठी जीव आटवला. आज ते जेव्हा तुम्हाला सोडून दुसऱ्या पक्षात जात आहेत किंवा माहीत नाही आता काय त्यांचं कुठे विलीन होत आहेत, जात आहेत, काय जे काय ते अजून थोडंसं आदंतरितच आहे, पण जात आहेत ज्या पद्धतीने, त्या लोकांच्या मनात आज त्यांना कळलं असेल त्यावेळेला आमच्या मनात काय भावना होती, तीच भावना सगळ्यांच्या मनात आहे आणि त्याच्यात काही गैर नाही आहे.
मला असं वाटतं की ज्या शिवसैनिकांनी रक्ताचं पाणी केलं, त्यांना निवडून आणलं, ज्या जनतेने उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून ह्या लोकांना निवडून दिलं, आज त्यांना तुम्ही सोडून जाताय, हे जनतेला काही आवडलेलं नाही. हे तेव्हाही आवडलं नव्हतं आणि आजही आवडत नाही आहे. म्हणजे तुमचं असं म्हणणं आहे का की उद्धव ठाकरे यांच्या राजकारणाला काळाने शिकवलेला हा धडा आहे? नाही, असं मला काही कोणाला धडा शिकवला किंवा असं म्हणणार नाही. पण त्यावेळेला आम्ही आमच्या ज्या भावना तीव्र होत्या, आमच्या मनात जी सल होती, ती आज त्यांना कळली असेल की काय होतं जेव्हा कार्यकर्ते रक्ताचं पाणी आटवून ठीक आहे. आता म्हणजे त्याही गोष्टीला बराच अवधी झाला. त्याच्यानंतर आमची त्या पक्षाची युती झाली. हा, तेच मला विचारायचंय की सल कायम आहे, पण महापालिकेत तुम्ही युती केलीत ना? हो, तेच मी म्हटलं ना की त्या पक्षाची आमची युती झाली. कालांतराने दुःख कमी होत जातं, पण जरी जखम बुजली किंवा ती व्यवस्थित झाली तरी त्याच्या खुणा मात्र कायम राहतात. ते जरी असलं तरी राज ठाकरे यांचं सध्याच्या या राजकारणावर काय मत आहे? हे माझी पक्ष म्हणून भूमिका नाही आहे. माझी 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 संदीप देशपांडे म्हणून माझ्या मनातली सल आहे, ते मी बोलून दाखवतोय. ही महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची अधिकृत भूमिका नाही. ठीक आहे. पण त्यावेळेस तुम्ही महापालिकेतला तुमचा अनुभव, तुम्ही गटनेते होतात, म्हणजे एक टर्म आधी गटनेते होतात आणि हे सगळं सांभाळण्याची जबाबदारी तुमची होती, त्यामुळे कदाचित तुमची ही भावना व्यक्त झाली असेल. पण आता सध्या जे काही महाराष्ट्राच्या राजकारणात सुरू आहे, जे नवी दिल्लीहून कंट्रोल केलं जात आहे असं म्हटलं जातंय, तुमची राज ठाकरेंशी चर्चा होते, तुम्ही पक्षाचे नेते आहात, अनेकदा भेटत असता. राज ठाकरेंचं काय त्यांचं मत आहे? नाही, मला असं वाटतं उद्या आमचा मेळावा आहे रंगशारदाला. त्यामुळं राजसाहेब त्यांच्या ज्या भावना असतील ते बोलून दाखवते. ते त्यांचं म्हणणं काय मी सांगणं योग्य ठरणार नाही, तेच सांगतील. पण मी मुलाखत सुरुवात करताना म्हटलं होतं की राष्ट्रीय पक्षांचं राजकारण ज्या पद्धतीने सुरू आहे, राष्ट्रीय पक्षांना प्रादेशिक पक्षांचं राजकारण वावडं आहे. राष्ट्रीय पक्षांना प्रादेशिक पक्षाचं वावडं आहे, त्यांना आमच्या भाषेचं वावडं आहे. या लोकांना म्हणजे अगदी भाजप असेल किंवा काँग्रेस असेल, यांचं पहिल्यापासून धोरण हे राहिलेलं आहे. आता त्यावेळेला काँग्रेसने पण हिंदीचा प्रचार केला आणि हिंदी प्रचार सभा जागोजागी उभ्या केल्या. का केल्या? आज भाजप पण हिंदीचा प्रचार. राष्ट्रीय पक्षांना एक भाषा पाहिजे, त्यांचं जे धोरण आहे. कारण शेवट प्रादेशिक अस्मिता ही कुठेही कोणाच्याही मनात असू नये, प्रादेशिक पक्ष नसावेच. जी काय फाईट होईल ती आपल्या दोन राष्ट्रीय पक्षांमध्ये झाली पाहिजे. आज भाजप पण हिंदुस्तान करतात. त्यामुळे मलाही असं वाटतं प्रामाणिकपणे, महाराष्ट्रामध्ये कुठल्या तरी एका अराजकीय संघटनेची गरज ही निर्माण झालेली आहे प्रादेशिक अस्मिता जपण्यासाठी. अराजकीय मराठी संघटनेची गरज आहे प्रादेशिक अस्मिता जपण्यासाठी. तर मग जे प्रादेशिक पक्ष मराठी भाषा अस्मितेचं राजकारण करतात मराठी न्याय हक्कासाठी, त्या पक्षांचं हे अपयश मानावं का? नाही, अपयशाचा विषय नाही आहे. बऱ्याचदा असं होतं की प्रत्येक गोष्टीला राजकीय चष्म्यातनं लोक बघतात. म्हणजे अगदी तो पक्ष प्रामाणिकपणे, आता महाराष्ट्र नवनिर्माण सेना हा पक्ष प्रामाणिकपणे मराठी माणसासाठी काम करतो, पण त्याला कुठेतरी एका राजकीय चष्म्यातनं बघितलं जातं. यासाठी माझं म्हणणं आहे की जर हे, आणि नुसती महाराष्ट्रातच नाही, मी म्हणते कर्नाटक असेल, साऊथमधले राज्य असतील किंवा ईस्टमधली राज्य असतील किंवा वेस्टमधली राज्य असतील, ज्यांना आपली प्रादेशिक अस्मिता जपायची आहे, प्रादेशिक भाषा जपायची आहे, मला असं वाटतं तिथे एका अराजकीय त्या प्रादेशिक पक्षाच्या संघटनेची गरज आहे. अलीकडच्या काळात एक उल्लेख वारंवार होतोय, ऑपरेशन टायगर. आता हे ऑपरेशन टायगर अस्तित्वात आलं आहे, शिवसेनेच्या खासदारांचा वेगळा गट झालेला आहे, अशा सगळ्या बातम्या आहेत, विश्लेषण होतं आहे, चर्चा होते आहे. पण यानंतर असं म्हटलं जाते की शरद पवारांच्या ऑपरेशन तुतारीची ही चर्चा आहे, प्रादेशिक पक्षांची ही टप्प्याटप्प्याने ऑपरेशन सुरू आहेत. अशा काळात ऑपरेशन इंजिन किंवा ऑपरेशन मनसे अशी भीती मनसेच्या नेत्यांना किंवा तुम्हाला वाटते का? नाही, याआधी पण बऱ्याच लोकांनी आमची ऑपरेशन केलेली आहेत, त्यामुळे आम्हाला ऑपरेशनची भीती वाटत नाही. पण मला असं वाटतं की कसं आहे, याच्यामध्ये प्रादेशिक पक्षांना हे समजलं पाहिजे की आपण आपापसात न भांडता प्रादेशिक पक्षांची मूठ बांधली गेली पाहिजे, जेणेकरून राष्ट्रीय पक्षांना मला असं वाटतं रोखण्यामध्ये यश येईल.
पण प्रादेशिक पक्षच जर आपापसात डिवायडेड राहिले तर त्याचा फायदा निश्चितपणे आज शिंदेना पण असं वाटतं आहे, शिंदे साहेबांना, की आपण हा पक्ष फोडला, तो पक्ष फोडला. शेवट त्यांचेही प्रादेशिक पक्ष आहे. आज उद्या डोईजड झाले तर भाजप त्यांनाही गिळंकृत करायला बघणार नाही. नाही, पण हे असं म्हटलं जातं की आता जे फोडाफोडीचं किंवा वेगळ्या गटांचं स्थापन करण्याचं राजकारण जे आहे ते केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची जी महत्त्वाकांक्षा आहे, जी विधेयकं महत्त्वाची नामंजूर झाली, जी गेल्या अधिवेशनात संसदेत नामंजूर झाली, ती मंजूर करून घेण्यासाठी जो नंबर गेम, खासदारांची संख्या आवश्यक आहे 2/3, त्यासाठी चाललं आहे. पश्चिम बंगालमध्येही झालं फोडाफोडीचं राजकारण, महाराष्ट्रातही होते आहे, DMKच्या बाबतीतही आपण ती जी त्यांची भूमिका बघतो आहोत. असं सगळंच चाललं आहे की जो आवश्यक नंबर गेम आहे, जे संख्याबळ आहे, त्यासाठी हे सगळं सुरू आहे. नाही, मला आठवतंय ज्या वेळेला डिलिमिटेशनच्या माध्यमातून ही संख्या वाढू शकते मतदारसंघ. ज्या वेळेला मला असं वाटतं पंतप्रधान मनमोहन सिंग होते, मला आता एक्झॅक्ट पण NBT आपल्याला साईन करायची होती, न्यूक्लिअर TT. त्यावेळेला सरकारकडे पुरेसं संख्याबळ म्हणून मला असं वाटतं त्यावेळेला मनमोहन सिंगच साहेब होते. तर त्यावेळेला कम्युनिस्टांनी विरोध केलेला आणि कम्युनिस्टांच्या पाठिंब्यावर सरकार होतं आणि कम्युनिस्टांचा विरोध होता. त्यावेळेलाही मॅनिप्युलेशन झालं, पण कोणाचे पक्ष नाही फोडले गेले. त्यावेळेला भूमिका कन्व्हिन्स करून असेल किंवा काही बिहाइंड द कर्टन काय आमिष दिले, पक्ष नाही फोडले गेले, पण त्या पक्षांचा पाठिंबा घेऊन शेवट NBT मंजूर झाली आणि मग कम्युनिस्ट पक्षांनी पाठिंबा काढला वगैरे वगैरे, तो इतिहास आहे. तर ह्या पद्धतीचं राजकारण काय आज पहिल्यांदा होतंय किंवा ह्याच्या आधी झालं नाही, अशातला बरं झालंय. पण ज्या लेवलला जाऊन हे केलं जात आहे की पक्षच फोडून टाकायचा, त्यांचे खासदारच फोडायचे, त्याही वेळेला गरज असायची बहुमताची, त्या वेळेला भूमिका समजावून त्या भूमिकेच्या आयडिओलॉजीवर लोकांना खेचलं जायचं. कदाचित आमिषही बिहाइंड करतात, पण इतक्या ओपनली आणि इतक्या निर्गुणपणे मला असं वाटतं कधी राबवलेलं मी बघितलं नाही. एक शेवटचा प्रश्न की महाराष्ट्राच्या राजकारणात महायुती जी सत्तेवर आहे आणि महाविकास आघाडी जी विरोधी पक्षात आहे, असं आरोप प्रत्यारोपांचं किंवा एकूण राजकारण सुरू आहे. या सगळ्या राजकारणात महाराष्ट्र नवनिर्माण सेना नेमकी कुठे आहे? महायुती बरोबर आहे, महाविकास आघाडी बरोबर आहे? कारण राज ठाकरेंचे चांगले संबंध हे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबतही आहेत आणि राज ठाकरेंचे चांगले संबंध त्यांचे बंधू उद्धव ठाकरे आणि मग NCP आणि काँग्रेसच्या नेत्यांशीही आहेत. तर अशा वेळेस पॉलिटिकल अस्तित्व मनसेचं नेमकं सध्याचं काय आहे? मला असं वाटतं महाराष्ट्राची एक पुरोगामी परंपरा आहे, त्याच्यामध्ये प्रत्येकजण प्रत्येकाशी चांगले, कोणाचा इथे कोणाशीही वैयक्तिक वाद किंवा विरोध किंवा वैयक्तिक दुश्मनी असण्याचा विषय नाही आहे. संबंध चांगले आहेत याचा अर्थ तत्व मॅच होतात किंवा तत्वाला विरोध असं काही नाही आहे. मी तुम्हाला विचारतोय की तुमचं पॉलिटिकल स्टेटस काय आहे, मनसेचं पॉलिटिकल स्टेटस काय आहे? तेच तुम्हाला मी सांगतोय. त्यामुळे संबंध हा वेगळा विषय झाला आणि पॉलिटिकल स्टेटस हा विषय झाला. आम्ही नुकतीच शिवसेना उबाटाबरोबर मुंबई महानगरपालिकेची निवडणूक लढवली, तो त्या महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या पर्यंतचा तो विषय होता. याच्यानंतर आमची भूमिका काय असणार आहे याचा निर्णय सर्वस्वी राजसाहेब ठाकरे करतील. TV9 मराठीची बातचीत केली आणि जी तुमची मनातली व्यक्तिगत सल आहे ती सांगितलीत आणि कालाय तस्मय नमः तुम्हाला नेमकं काय म्हणायचंय ते TV9 मराठीला सांगितलं, त्याबद्दल आपले आभार. व्हिडिओ जर्नलिस्ट सुशांतसह दिनेश दुखंडे, TV9 मराठी, मुंबई. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.